कर्जत भिसेगावचे सामाजिक कार्यकर्ते अमोक कुलकर्णी हे शुक्रवारी 26 जानेवारीपासून भुयारी मार्गासाठी टिळक चौकात उपोषणाला बसले होते। शनिवारी आमदार महेंद्र थोरवे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्या असल्याचे पत्र देऊन ज्यूस देऊन उपोषण सोडविले। 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना दिवशी टिळक चौकात उपोषणकर्ते अमोक कुलकर्णी यांनी भुयारी मार्ग होण्यासाठी उपोषणाचा एल्गार पुकारला होता। माजी आमदार सुरेश लाड यांनी रात्री तहसीलदार शीतल रसाळ यांना फोन करून उपोषणकर्त्यांची दखल का घेत नाही असा जाब विचारून धारेवर धरले। तसेच उशिरा का होईना नगर परिषदेचे अभियंता मनीष गायकवाड हे निधी नसल्याचे पत्र घेऊन आले होते, मात्र उपोषणकर्ते अमोक कुलकर्णी यांनी ते नाकारले। शनिवारी दिनांक 27 जानेवारी रोजी आमदार महेंद्र थोरवे यांनी भुयारी मार्गासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाठपुरावा करून लवकरच निधी मंजूर करून भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात येईल, तसेच येणाऱ्या निधीतून साई गजानन नगर येथील गटाराचे कामासाठी निधी देऊ, बिकानेर ते 4 फाटा रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासनाचे पत्र देऊन तसेच ज्यूस देऊन उपोषणकर्ते अमोक कुलकर्णी यांचे उपोषण सोडले। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी शेगावचे ग्रामस्थ आणि युवा सामाजिक कार्यकर्ते अमोक कुलकर्णी हे कर्जत ते भिसेगाव या भुयारी मार्गाच्या साठी आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते। या संदर्भात आज मी त्यांना भेट दिली। त्या उपोषणाची अमोक कुलकर्णी आणि संपूर्ण ग्रामस्थांशी या ठिकाणी मी चर्चा केली। कर्जत ते भुयारी मार्ग या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब 7 जानेवारीला कर्जतला आलेले होते। त्यावेळेस त्यांच्याशी या निधी संदर्भात चर्चा केली। साहेबांना सांगितलं होतं की हा निधी तात्काळ मंजूर करून द्या, हा भुयारी मार्ग होणं फार आवश्यक आणि या संदर्भात त्यांनी सुद्धा तात्काळ सांगितलं की आपण लवकर हा निधी मंजूर करून देऊ। तसं आज या ठिकाणी भिसेगावच्या ग्रामस्थांना मी आणि अमोक कुलकर्णी यांना सांगितलेलं आहे की 15 हा निधी मंजूर करून घेऊ आणि लवकरात लवकर मार्गचं काम करून हा मार्ग भिसेगाव त्या ग्रामस्थांसाठी खुला करून दिला जाईल। कधीपर्यंत हा भुयारी मार्ग कर्जतकरांसाठी खुला होईल? आता MMRDकडनं त्याचं टेंडरची प्रोसेस झाल्यानंतर मग ते काम सुरू होईल। काम तरी जेवढा वेळ लागेल साधारण बाकी जे आहेत ते करून घेऊ आणि ते काम युद्ध पातळीवर ते काम सुरू होऊन जाईल। एकदा निधी मंजूर झाल्यानंतर काम होऊन जाईल। मंजूर होणं हीच मोठी आवश्यकता आहे आणि परत लवकर निधी मंजूर करून दिला जाईल। कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार, कर्जत।